कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खासदार नरेश म्हस्के आक्रमक. अतिरिक्त आरक्षण खिडक्या, धर्मवीर एक्सप्रेस, सावंतवाडी टर्मिनस आणि नवीन रेल्वे थांब्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या. आगामी गणेशोत्सव 2026च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरल्या आहेत. ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करणे, ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस सुरू करणे, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करणे, सावंतवाडी स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना आणि PM गती शक्ती नॅशनल मास्टर प्लॅन मध्ये समावेश करणे, तसेच अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मंजूर करणे, अशा विविध मागण्या त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रबंधक मुंबई, महाप्रबंधक मुंबई, सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्यामार्फत विविध स्तरांवर निवेदने सादर केली आहेत. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महासण मानला जातो. दरवर्षी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील लाखो कोकणी चाकरमानी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात. यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत असून त्यासाठी 60 दिवस आधीचे आगाऊ रेल्वे आरक्षण 11 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीत होणार आहे. या काळात रेल्वे आरक्षण केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या सुरू असलेल्या खिडक्यांव्यतिरिक्त किमान 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. आरक्षण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ व्हावी यासाठी अनुभवी, गतिमान आणि प्रवाशांशी संवेदनशीलतेने वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच तिकीट दलाल व गैरप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, RPF आणि स्थानिक पोलिसांची विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.